थंडीत इडलीचे पीठ चांगलं फुगण्यासाठी इथे आपण एक खास टिप सांगणार आहे। 3 वाटी तांदूळ 1 वाटी उडदाची डाळ घेऊन आपण भिजवणार आहे। मिक्सरमध्ये चांगलं दरदरीत रवाळ वाटून घ्यायचं आहे। एका भांड्यात थोडं गरम पाणी टाकून पीठ फुगायला ठेवायचं आहे आणि याला 12 तास एक टॉवेल लावून चांगलं झाकण फर्मेट करायला ठेवायचं आहे पीठ फुगण्यासाठी। 12 तास होऊन गेलेले आहेत आणि पीठ आपलं चांगलं फुगलं। याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा सोडा टाकून पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि इडलीच्या पात्रामध्ये सगळ्या प्लेटीला तेल लावून सगळं बेटर साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि एका कुकरमध्ये इडल्या 15 ते 20 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे आहेत। चटणीसाठी आपल्याला इथे फुटाण्याची डाळ, कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची आणि खोबरं आणि थोडे कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या घेऊन मस्त चटणी वाटून घ्यायची आहे। इडली मस्त आपली सॉफ्ट जाळीदार झाली।